श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे की आपल्याला 108 पारायण, जर स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं 108 पारायण कसे करायचे आणि कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण ते तुम्हाला मी सांगेल। तर आजच्या दिवसाला मी तुम्हाला सांगणार की जे ग्रंथ आहे आपल्या, बऱ्याच महिलांना कन्फ्युजन असते की मी ताई हा ग्रंथ जो आहे बघा, हा दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे जो नवीन आता प्रकाशित केलेला आहे आपल्या गुरुमाऊलींनी, कमी ओळींमध्ये आहे आणि हा एक असतो बघा, हा अक्कलकोट स्वामींचा ग्रंथ असतो एक, ठीक आहे, हा एक असतो। याच्यातच दुसरा एक असतो, हा छोटा आहे, मोठा होता माझा आधीचा जुना होता, तो सासूबाईंना दिला मी आता। तर हा माझ्याकडे छोटा आहे, तर हा करायचा की हा करायचा त्याविषयी पण शंका असतात, ती शंका जी असेल त्याचं पण मी उत्तर तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल, जो स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तर हा आपला स्वामी समर्थ महाराजांचा जीव आत्मा जे काही असेल ना ते या ग्रंथामध्ये आहे। या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात जेवढ्या प्रमाणात जास्त होईल तेवढ्या प्रमाणात आपण सकारात्मक होत जातो, महाराजांच्या तेवढ्या जवळ जात असतो। आपले कुठलेही संकट असू द्या, त्या संकटांना 2 हात करायची शक्ती या ग्रंथामधून आपल्याला मिळत असते। आपण जसं जसं या ग्रंथाचं वाचन करू, रोजच्या रोज वाचन करणं, आता ग्रंथ संपल्यानंतर नव्याने आपण अजून 7 दिवसामध्ये पारायण संपल्यानंतर परत सुरुवात करतो का, तर जसं जसं आपण वाचन करत असतो तसं तसं आपलं पुण्य वाढत असतं आणि या ग्रंथाने आपल्यातली सकारात्मकता, आपल्या घरातील सकारात्मकता जास्त प्रमाणात होत जाते। म्हणून आपल्या घरात जर या ग्रंथाचे 108 पारायण झाले तर आपल्या आयुष्यातील अशक्य अशा गोष्टी या शक्य होत असतात, एवढं मी तुम्हाला सांगेल। कारण मला जसा वेळ मिळाला तसं मी पारायण चालू केलेलं आहे। गुरुवार होता कालचा, गुरुवारपासूनच मी या ग्रंथाचं पारायण, मी कुठलाही संकल्प वगैरे केलेला नाहीये, मी बिना संकल्प वगैरे सेवा करते महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी। तर माझ्याने जेवढे होतील तेवढे मला पारायण करायचे आहेत। आपले आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे, बरोबर? प्रकट दिन येतो मार्चमध्ये, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिन येत असतो, बरोबर? तर त्या दिवसापर्यंत मला हे पारायण जेवढे होतील तेवढे करायचं आहे। ह्या वर्षी आलेला आहे प्रकट दिन, उशिरा आलेला आहे, एप्रिलमध्ये आलेला आहे। एप्रिलमध्ये 10 तारखेला प्रकट दिन आहे महाराजांचा, गुढीपाडवा 9 तारखेला एप्रिलमध्ये। तर मला तोपर्यंत जेवढे पारायण होतील माझ्या घरात तेवढे पारायण करायचे आहेत। ते कितीही असू द्यात, 11 होऊ देत, 21 होऊ देत, 31 होऊ देत, 41 होऊ देत किंवा 108 होऊ देत, मला काही नाही, जसा वेळ मिळेल तसं मी त्या दिवशी पारायण करून टाकणार आहे। यासोबतच आपल्याला तुम्हाला सांगेन, नित्यसेवा आपली चालू ठेवायची आहे। तर तुम्हाला 108 पारायण जर करायचे असतील, तुम्हाला नोकरीविषयी समस्या असू द्या, तुम्हाला संतती प्राप्तीसाठी, संतती होत नाहीये, डॉक्टर दवाखाना सगळं केलं, संततीसाठी करायचं असतील तेही करू शकतात। तुम्हाला घर, तुमचं लोन पास होत नाही किंवा घराचं काम चालू आहे ते पूर्णपणे सक्सेस होत नाही, अडथळे खूप प्रमाणात येत आहेत, बँकिंगसाठी कुठल्याही अडथळे येत आहेत, तर त्यासाठीही तुम्ही 108 पारायण करू शकतात, 41 पारायण सुद्धा करू शकतात। 41 पारायणांचा आमच्या स्वतःच्या घरात अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही संकल्पयुक्त 41 जर पारायण केले तरी सुद्धा तुम्हाला महाराज फळ देतातच, पण ते तुम्ही मनापासून करायचे, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भाव ठेवून, पूर्ण विश्वासाने करायचे आहेत। आणि जसं जमेल तसं तुम्हाला जर काम असेल, अडलेले काम होतच नाहीये, त्यासाठी तुम्हाला सांगेल खूप सुंदर सेवा आहे, नक्की करून बघा। संकल्पयुक्त पारायण 41 करा, 108 करा, तुमच्या याच्यावर आहे, अखंड बोलू नका, फक्त संकल्प पहिल्या दिवशी करायचा। संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं, पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो आणि तिथे महाराजांना सांगायचे, महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या, तुमचं काय काम आहे ते महाराजांना आपण सांगायचं आहे आणि आपण सुरुवात करायची। आता तुम्हाला जर 108 पारायण करायचे असतील तर तुम्ही 108 पारायण हे तुम्ही एका दिवसात 2 पारायण वाचले तरीही चालेल। तुमचे मुलं मोठे असतील, आता माझी मुलं मोठे आहेत, तसे जर तुमचे मुलं मोठे असतील तर तुम्ही एका दिवसाला 2 पारायण केले अगदी तरी चालेल, सकाळी 1 संध्याकाळी 1, अशा प्रकारे तुम्ही 108 पारायण हे 53 दिवसात, 52 दिवसात, 50 दिवसात, तुम्हाला जसं शक्य होईल तसे पण तुम्ही पूर्ण करू शकतात, त्याच्यात काही हरकत नाही। 4 दिवस मासिक धर्माला थांबून जायचं
आणि नंतर मग सुरुवात करायची 5व्या 6व्या दिवसापासून तुमच्या शरीरावर आहे. सुतक विटाळ इथे काही आलं तर तेव्हा एवढं कामासाठी थांबायचं, स्किप करायचं, नंतर सुरुवात करायची. किती झालं ते काउंट करायचं. ठीक आहे, या प्रकारे करायचं आहे. तर आपल्याला म्हणजे 108 पारायण किंवा 41 पारायण तुम्हाला कसे करायचे, पहिल्या अध्यायापासून तर 21 अध्यायापर्यंत नॉनस्टॉप कंटिन्यू वाचन करणं किंवा एका जागेवरच बसून वाचन करणं, त्याला बोलतात एक पारायण, एक पाठ बोलतात. व्यवस्थित समजून घ्या. आता बरेच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई माझं लहान मुलं आहेत किंवा मी 2 बैठकीमध्ये करू शकतो का? तर नाही, तुम्ही 2 बैठकीत करू शकत नाही. तर संकल्पयुक्त काहीतरी तुम्हाला पाहिजे आहे म्हणून तुम्ही करत आहेत, तर तुम्ही 2 बैठकी करू शकत नाही. एका बैठकीतच तुम्हाला पारायण कंप्लीट करायचं आहे. हां ठीक आहे, जास्तच काही प्रॉब्लेम आहे, लहान बाळ आहे आणि अर्जंट कामही आहे तुमचं की त्या कामासाठी तुम्हाला पारायण करायचं आहे, तुम्ही बाळाला झोपी लावा, मग करा. आणि जर तसं एखाद दिवस उठलं तर ठीक आहे, ओके, म्हणजे महाराज पण समजून घेतील आपले, मी तेवढं मान्य करते. पण एक प्रयत्न मी तुम्हाला सांगेल की एका बैठकीतच आपल्याला करायचं आहे, एवढं मी सांगेल. तुम्ही 1 माळ सगळ्यात आधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. कुलस्वामिनी देवी आपली जी आहे इष्टदैवत कुलस्वामिनी देवी आहेत त्यांना नमस्कार करायचा, त्यांची आज्ञा घ्यायची. महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की माझ्याकडनं करून घ्या. नमस्कार करायचा. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे आणि वाचन सुरुवात करायची. रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा तुम्ही पारायण करायला बसणार असणार तेव्हा तुमची चटई बसायची ती एकच हवी, जपमाळ एकच हवी, ग्रंथ तुमचा स्वतःचा हवा. या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या देवघरात समोरच बसून तुम्हाला हे पारायण करायचे आहेत पूर्ण. 41 असोत किंवा 108 असोत. लक्षात आलं असेल तुमच्या. आता तुम्ही बोलाल तर मी गावी जाणार आहे तर ट्रॅव्हलिंगमध्ये वाचू का? तर नाही, संकल्पयुक्त पारायण तुम्ही करणार आहे. तुमचं काउंट इथे जेव्हा देवघरासमोर बसून तुम्ही करणार असणार आणि जे नियम आहेत आपले ते म्हणजे आता मी नियम सांगते तर ते पाळून तुम्ही कराल तेच पारायण आपलं काउंट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रवासात वाचणार असणार तर ते काउंट होणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगेल. नाहीतर तुम्ही बोलाल नोकरीवर म्हणजे तिथे जॉबच्या ठिकाणी किंवा ट्रेनमध्ये किंवा इथे वाचलं तसं चालत नाही. संकल्पयुक्त पारायण हे इथेच केलेलं चालेल, देवघराच्या समोर बसून करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता याला नियम अटी काय आहेत तर तुम्हाला सांगेल. सगळ्यात मोठा नियम तो असेल, तुम्ही पारायण करत असतात तेवढ्या कालावधीपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य, मांसाहार बिलकुल घ्यायचा नाही आहे. जेवढे दिवस तुमचे पारायण कितीही जाऊ, 1 महिन्यात कंप्लीट करा तुम्ही, 2 महिन्यात करा, 4 महिन्यात करा, कितीही दिवसात कंप्लीट होते तुमचे पारायण, संकल्पयुक्त पारायण तुम्ही करणार असणार तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार खायचा नाही आहे. आता घरात नाही केलं तर अतिउत्तम, तुमच्या घरात जर नाही केलं तर खूप अतिउत्तम ठरेल. पण जर ऐकतच नाही तुमच्या घरातले लोक तर जो करत आहे सेवा त्यांनी टाळा. बाकीचे खात असतील त्यांना खाऊ द्यायचं, जो सेवा करणारे त्यांनी खाऊ नका, एवढं मी सांगेल. त्याच्यानंतर परान्न वर्ज्य करायचं. परान्न भक्षण करूच नका, कारण परान्न म्हणजे कसं दुसऱ्याच्या अन्नात दोष असतात, ते दोष आपल्याला लागत असतात असं बोललं जातं. कारण कसं आपण जी सेवा करतो ती सगळेच सेवा करत असतात असं नसतं. जगामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे लोक असतात, विचार वेगवेगळे असतात. तर अन्नाचे जे दोष असतात ते आपल्याला लागत असतात. आता आपल्या घरात आपण अन्नाचे दोष देखील निवारण्यासाठी सत्यनारायण पूजा करतो. आता सगळ्याच घरांमध्ये होत असं ते आपल्याला माहिती नसतं, म्हणून हा एक मोठं कारण असतं. तुम्ही गावी जात असणारे त्या दिवशी तुमची सेवा स्किप होईल, ती तुम्ही करू शकत नाही. बाहेर गेल्यानंतर तुम्ही परान्न भक्षण कराल तर मग काय करायचंय, तुम्हाला गायत्री मंत्र 3 वेळा बोलायचं आहे, अन्न ग्रहण करून घ्यायचंय. ठीक आहे, घरी आल्यानंतर 1 दिवसात 2 दिवसात तुम्ही जेव्हा पण घरी याल तेव्हा सेवा करणार आहात तेव्हापासून तुम्ही काउंट करणार आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या. आता ग्रंथ मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला. हा एक ग्रंथ आहे, हा आहे दिंडोरी प्रणीत. ठीक आहे, मी जेव्हा म्हणजे पारायण करत असते मागे, आता बघा 11 केले मी, तर असे 11, 21 आता पण करते. गुरुवारपासून सुरुवात केली मी, कालपासून. तर या ग्रंथाचं पारायण मी करत आहे. या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला 1 तास लागतो. जास्तीत जास्त नवीन म्हणजे नवीन जे वाचन करणारे असणार त्यांना 1.25 तास लागेल, जास्त काही कालावधी लागणार नाही. हा जो ग्रंथ आहे अक्कलकोट स्वामींचा, याला जास्त वेळ लागतो. हा ग्रंथ ओरिजिनल म्हणजे मोठा आहे, जास्त पानं आहेत. ज्यांना वेळ अभावी
ज्यांना वेळ नाही आहे, कमी वेळ आहे, नोकरी वर्ग आहे, अशांसाठी हा गुरुमाऊलींनी आपल्याला कमी ओळींमध्ये तेच शब्द त्याच ओळी कमी ओळी बनवून दिलेले आहेत, दुसरं काहीच नाही. या दोघीही ग्रंथ जे आहेत, दोन्ही ग्रंथ जे आहेत त्यांचा एकच अर्थ होतो, सेवा एकच आहे, फळ एकच मिळणार आहे. असं नाही की ह्या ग्रंथाचं केलं म्हणून फळ भेटेल आणि याचं केलं म्हणून नाही भेटणार, असं काही एक नाही आहे. तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं पारायण करू शकतात, एवढं सांगेल मी तुम्हाला. त्यामुळे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचं तुम्ही करू शकतात. आता माझं मन झालं तर कधीमधी मी कधीतरी ह्या ग्रंथाचं पारायण करते आणि आता जे चालू केलेलं आहे प्रकट दिनापर्यंत मी तर ह्या ग्रंथाचं पारायण चालू केलेलं आहे आता सध्या तरी वाचन करायला. तर मी तुम्हाला तेच सांगेल, कुठलंही करा, काही हरकत नाही. आता ब्रह्मचर्या पाळायची का ताई, तर नाही पाळली तरीही चालेल, कारण किती दिवस सेवा जाईल तुमची सांगता येत नाही. फक्त आपल्याला माहिती, ज्या दिवशी ब्रह्मचर्या पाळली जात नाही दुसऱ्या दिवशी केस वगैरे धुवून घ्यायचे, डोक्यावरून पाणी घ्यायचं, नंतर आपण सेवा करायची. कोणी कोणी संततीसाठी ही सेवा करत असणार, त्यांच्यासाठीही सांगेल. फक्त एवढं सांगेल तुम्हाला की हा जो कालावधी आहे, आता प्रकट दिन येतोय महाराजांचा, त्यामुळे आपल्याला हे 41 दिवस आहे. तर तुम्हाला जर 41 दिवसाची सेवा रुजू करायची असेल तर तुम्ही करू शकतात. मासिक धर्म मध्ये येईल, आता स्त्रियांचा हा म्हणजे मासिक धर्म येतोच दर महिन्याला, ते 4 दिवस स्किप करा, 4 दिवस सेवा पुढे जाईल, प्रकट दिनच्या पुढे 4 दिवस लोटली जाईल, काही हरकत नाही. फक्त या कालावधीमध्ये आपण सेवा केली ना, कुठेतरी आपल्याला पण एक समाधान असतं आणि महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण होत असते. जर कोणाचं काही काम अडलेलं असेल, लग्नाविषयी असू द्या, ह्या गोष्टी असतील ना, तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा. हा ग्रंथ जो आहे स्वामी चरित्र सारामृत, हा ग्रंथ महाराजांचा जीव आहे, आत्मा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. नक्कीच तुम्हाला महाराज जे असतात ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. आपला संसार आहे, असे कोणीच नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत की त्यांना अडचणी येत नाहीत. प्रत्येक अडचणींना म्हणजे आपल्याला सामोरे जायचंच आहे. त्या सामोरे जाण्यासाठी जी शक्ती निर्माण होते ना आपली, ती या ग्रंथामधून महाराजांमुळे निर्माण होते, हे लक्षात ठेवा. महाराज जोपर्यंत आपल्या सोबत असतात ना, कितीही मोठी अडचण येऊ द्या, जर आपण पारायण करत असतो, हे करत असतो ना सगळं, त्याच्याने आपल्या पुण्याचं बँक बॅलन्स वाढत असतं. आपण सेवा एवढ्या का करत असतो, कारण सेवेने आपलं पुण्य वाढत असतं. रोज सेवा करायचीच आहे. आता याच्यासोबत तुम्ही बोला ताई नित्य सेवा करू का, तर बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण जेव्हा करत असतो तेव्हा नित्यसेवा करत असतो, बरोबर ना. त्याच प्रकारे आपल्याला नित्यसेवा देखील करायची आहेच, एवढं मी तुम्हाला सांगितलं. 11 माळी नाही जमलं, 1 माळ तरी घ्या, पण नक्कीच नित्यसेवेचे ते 3 अध्याय जे ते कंटिन्यू करा, असं मी तुम्हाला सांगेल. तर ही होती या ग्रंथाविषयी आपले 41 किंवा 108 पारायण, 11 पारायण. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे करा, 7 तरी करा, 5 तरी करा. दर गुरुवार, जेवढे गुरुवार येतील ना आता आपले प्रकट दिनापर्यंत, 5 गुरुवार जरी झाले ना तुमचे तरी इनफ आहे. गुरुवार 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 असे पण 5 पारायण केले ना, फक्त महाराजांच्या चरणी ती सेवा आपण अर्पण करायची आहे. आणि ज्यांचं कोणाचं काम अडलेलं आहे, होतच नाहीये, त्यांनी संकल्पयुक्त नक्कीच करा सेवा. 41 किंवा 108 पारायणांची नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल, एवढं मी सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा जी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब